जय हिंद। मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार। आज महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, सर्वत्र ठिकाणी काही मोजके अधिकारी आणि काही मोजके कर्मचारी त्यांच्या संघटनेच्या जोरावर आपला भ्रष्टाचार लपवला जावा, आपल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणी बोलू नये, आपण केलेली काही कमाई त्याच्या विरोधात कोणी आवाज उठवू नये, यासाठी 353 सारख्या कायद्याचा सर्रासपणे वापर करून जे भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवतात, जे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात, जे भ्रष्टाचार खुला करतात, अशांना गोतत आणण्याचे काम या कायद्याच्या दृष्टीने होत आहे। पण बहुजन विकास आघाडीची मागणी आहे की हा जाचक कायदा सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी असेल, कोणत्या पक्ष संघटनेशी असेल, सामाजिक कार्यकर्त्याशी असेल, यांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणारा कायदा ते वापरतायत, म्हणून हा कायदाच शासनाने रद्द करावा ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे। आम्ही संबंध महाराष्ट्रभर या कायद्याच्या विरोधामध्ये प्रचंड अशी जनजागरण आंदोलन करून शासनाला सांगणार आहोत की हा जाचक कायदा रद्द करा। खरोखरच एखाद्या अधिकाऱ्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्याचे दोषी कोणी का असेना त्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। कायदा हा सर्वांसाठी समान आहे, पण त्याची शिक्षा झाली पाहिजे याची मागणी आहे। मात्र विनाकारण आपला भ्रष्टाचार उघडा पडतोय। आज प्रत्येक ठिकाणी आज सर्वसामान्य लोकांचे घरकुलचे पैसे असतील, त्याचे पैशाचे बिल करण्यासाठी सर्रासपणे पैशाची मागणी करत आहे आणि या भ्रष्टाचार लपवण्यासाठी आज अनेक ठिकाणी असे गुन्हे देखील दाखल झाले आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यावर। त्याला जाब विचारतो, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याला दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होत आहे। म्हणून महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, साहेब जे कोणी अधिकारी, सर्वच अधिकारी भ्रष्टाचार असे नाहीत, सर्वच कर्मचारी भ्रष्टाचार असे नाहीत, अनेक अधिकारी इमानदार आहेत, अनेक कर्मचारी इमानदार आहेत, अनेक सेवा तत्परमध्ये होतात, पण मोजके काही आपले धंदारकी अधिकारी आहेत, त्यांनी माया काळ्या पैशातून जमा केले असे अधिकारी कर्मचारी या कायद्याचा सहजपणे वापर करतायत। म्हणून अशा अधिकारी कर्मचाऱ्याची भ्रष्टाचारी देखील चौकशी झाली पाहिजे। जे लोक आरोप करतायत त्या आरोपाचं चौकशी देखील झाली पाहिजे। हे आरोप खरोखर आहेत का नाही, जर लोक आरोप करत असतील आणि ते आरोपामध्ये सापडत असतील तर त्याची संपूर्ण कारभाराची, त्याची संपूर्ण मालमत्तेची, त्यांना पगार किती, त्यांनी कमाई किती केली याची देखील चौकशी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे। ही बहुजन विकास आघाडीची स्पष्ट मागणी आहे। सांगू इच्छितो, जय हिंद।